हॅलो नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना। आजच्या व्हिडिओमध्ये ना तुमच्यासोबत छान असं देवघराचं एक आपण डेकोरेशन करणार आहे छोटंसं, आणि देवघराची एक जागा वेगळी बदलायची आपल्याला, तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करायचं आहे। तर कसं करते, काय करते आणि काय आहे ते तुम्हाला पण थोडीशी आयडिया त्याच्यामधून मिळणार आहे। जर कधी तुम्हाला काही करायचं असेल, कुठलं डेकोरेशन करायचं असेल छोटंसं, तर त्याच्यासाठी तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी तुम्हाला थोडंसं शिकायला पण मिळणार आहे, आणि तुम्हाला जे व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं ना काही वस्तू ज्या मीशोवरून मी मागवल्या होत्या, त्या वस्तूंनीच आपल्याला इथं छोटंसं डेकोरेशन करायचं आहे। तर तेच आहे आजच्या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मैत्रिणींनो, हाच आहे तो कोपरा, हॉलमधील ईशान्य कोपरा। आणि ईशान्य कोपऱ्यामध्येच आता जिथं देवांचं खरंच स्थान असतं, ईशान्य कोपरा देवघराचा, तर त्याच ठिकाणी आता आपल्याला आपल्या देवांना विराजमान करायचं होतं। आणि खरंच आता इतकं म्हणजे इतकी आनंदाची गोष्ट होती ना माझ्यासाठी, की माझ्या देवांना आहे ना इतकं मस्त इकडं हॉलमध्ये आणि छानपैकी एक परमनंटली जागा मिळणार होती त्याच्यासाठी। खरं तर माझं असं म्हणणं चुकीचं आहे की देवांसाठी जागा मिळाली घरामध्ये असं म्हणून, कारण संपूर्ण सृष्टी ज्याची आहे त्याला आपण काय कोणती छोटीशी जागा देणार आहेत म्हणा, बरोबर आहे की नाही। तर चला आता इकडं मी आधी ना थोडंसं असं क्लीन करून घेतलं, आणि त्याच्यानंतर आहे ना व्यवस्थित मेजरमेंट घेऊन घेतलं की केवढं करायचं आहे आपल्याला, तिथं किती आपल्याला कलर करायचा आहे वगैरे असं आखून घेतलं। खाली ना अशी जी गोणी होती ती टाकून दिली, कारण मग कलरचे जे डाग आहेत ना थेंब वगैरे पडू नये, म्हणजे पडले तरी त्या गोणीवर पडतील, फरचीवर डाग पडणार नाही यासाठी। आणि त्याच्यानंतर आता इकडं लागली मी कलर करण्यासाठी। आणि येलो कलरबद्दल मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, येलो कलरचं किती महत्त्व आहे, पिवळ्या कलरचं। आणि तुम्हाला जरी वाटत असेल ना की हा कलर आणि व्हिडिओ फक्त 7 मिनिटाचा आहे फक्त, आणि कलर द्यायला काही वेळ लागला नसेल, पण 2 हात फिरवलेले आहेत कलरचे, आणि खूप एकदम हळूवारपणे कलरचं काम करावं लागतं, आणि मी पहिल्यांदा केलेलं आहे कलरचं काम। हां काय बिझी, कलर द्यायचा अर्जंट आहे आता थोडं उशीर आहे ना मग। आणि हे सगळं कलर वगैरे करत होती तोपर्यंत पार्लरमध्ये एक ताई पण आली होती, तर तिला मला परत करावं लागलं, कारण मग कलरचं काम कसं असतं ते कलर लगेच सुकायला लागतो वगैरे त्याच्यामुळे। आणि पहा तुम्ही कलर करून झालेला आहे, आणि जी आपण मेजरमेंट घेतलेलं होतं, जसं आपण आखून घेतलेलं होतं ना, तर त्याच पद्धतीने आता इकडं छान असा कलर देऊन झालाय। पण नुसतं कलरच देऊन झालाय तोपर्यंतच किती सुरेख असं वाटतंय ना। आणि त्याच्यानंतर आता महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे ड्रिल करण्याचं, आणि हे काम मला यांनीच करून दिलं, कारण मला ते काही फारसं जमत नाही, मी काय अजून केलेलं पण नाही आहे। आणि त्याच्यामुळे ना जे आपण ड्रॉवर मागवले होते ना मिशोवरून, तुम्हाला मी मिशो हॉल पण टाकला होता, ज्या वस्तू मी मागवल्या होत्या ते ड्रॉवर मी ना देवघरासाठी इथं लावण्यासाठीच मागवलेलं होतं, आणि ते आता इथं आपल्याला फिट करायचं आहे। तर त्याचं मेजरमेंट घेऊन वगैरे यांनी व्यवस्थित असं ते मला लावून दिलं ड्रॉवर तिथं। तर हे ड्रॉवर आहे ना इतकं छान आहे। आधी मी मागवलं, मग यांना विचारलं, म्हटलं आपल्याला ते परवडतं आहे का किंवा काय असं म्हणून, तर ते पण म्हटले की बरोबर आपल्याला छान परवडून गेलं म्हणे, कारण आपण असे छोटे मोठे कामांसाठी जेव्हा या लोकांना बोलवतो घरी, तर ते खूप जास्त पैसे घेऊन घेतात, आणि छोट्या कामासाठी ते मेन म्हणजे घरी येतच नाहीत। आता हे जे ड्रॉवर आहे हे तुम्ही टीव्ही युनिटच्या इथं, म्हणजे काही जणांच्या इथे टीव्ही युनिट नसेल ना, तर त्या ठिकाणी टीव्हीच्या समोर लावायला वगैरे असं खूप छान आहे। 950चं ते मिळालेलं आहे, तुम्ही लिंकवर जाऊन ते परचेस करू शकतात। त्याच्यानंतर आता इकडं वरती पण त्यांनी मला हे म्हणजे शेल्फ लावून दिले होते, तिथं वाटलं तर आपण काही पण ठेवू शकतो यासाठी। आणि सध्या ज्या घरात वस्तू अवेलेबल आहेत ना त्याच मी तिथं ठेवणार आहे। परत मग ड्रिल केल्यानंतर धूळ वगैरे इकडं तिकडं येऊन जाते, आणि दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे। तो पूर्ण कलर वगैरे छान सुकलेलं होतं, आणि आता म्हटलं सगळं छान धूळ वगैरे पुसून घेतली, आणि मग आपल्या देवांना इथं आपल्याला विराजमान करायचं होतं। तर पहा तुम्ही, हा माझा छोटासा देवारा आहे स्टीलचा। तर काही ताई म्हणत होत्या की मोठं देवघर घे असं म्हणून, पण माझे कसे 2च विशेष आहेत, आणि 2 विशेष आहेत ना त्या देवारात मस्त आरामात मावून जातात, आणि त्याच्यामुळे बघेल कधीतरी मी लाकडी घेईल छोटासा। आणि इकडं जो साईडला तुम्हाला दिसतोय ना तो देवघर पण आहे, तर त्याच्यात मी आता सध्याला एक विशेष ठेवला, पण मग कसं आहे ना थोडंसं त्या ड्रॉवरवर मला असं वाटत होतं की जास्त असं अडचणसारखं वाटत होतं, म्हणून मग म्हटलं 2 वेगवेगळ्या सिंहासनावर देवांना बसवण्यापेक्षा एकाच देवारात आता देव राहू देते म्हटलं सध्या, कारण मग नंतर मी ते उचलून घेतला होता तो देव, आणि मग नेहमीप्रमाणे आपली रोजची देवपूजा धूप वगैरे असं सगळं मी लावून घेतलं।
आणि जी आता मी सध्या लावलेली आहे ना गीता वाचनासाठी, तर तेवढीच फक्त इथं ठेवणार आहे मी ड्रॉवरमध्ये. बाकी सगळं मग पॅकिंग करून ठेवलेलं असतं माझ्या सुळ्यामध्ये. सगळे जे आहेत ना आपले पोथी वगैरे, लीळाचरित्र, आरतींची पुस्तकं वगैरे, ते सगळं मग ठेवलेलं आहे. ते तुम्हाला मी दाखवतेच. आणि ही बेल पण आपण मागवली होती ऑनलाईन मिशोवरून, तर तिची पण लिंक मी दिलेली तुम्हाला मिशो हॉलच्या इथं. जमलंच तर या व्हिडिओच्या खाली पण मी लिंक देऊन देईल तुम्हाला हवी असल्यास तुम्ही मागवू शकता. आणि इतकं भारी वाटत होतं ना, तुम्हाला काय सांगू, म्हणजे असं हलूच नाही इथून देवाऱ्याच्या समोरून असं वाटत होतं. आता मी देवाराच म्हणेल, कारण माझ्या देवांची जागाच आहे ती, त्याच्यामुळे. आणि तुम्ही ही धूपदाणी पण आपण ऑनलाईन मागवली होती, तर तिच्यात पण आहे ना धूप ठेवला असा, आणि इतकं मस्त वाटत होतं ना, इतकं भारी वाटत होतं. तिथून मी हल्लीच नाही माहिती का दिवसभर, आणि खूप भारी वाटलं मला. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ, आणि आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल. आणि आवडला असेल ना, तर प्लीज लाईक आणि शेअर नक्की करा. तुम्हाला पण असं छोटंसं जेव्हा देवघरासाठी काहीतरी क्रिएट करायचं असेल ना, तर त्यांना तर नक्कीच शेअर करा. आणि काही वस्तू तुम्हाला मागवायच्या असतील त्या पण व्हिडिओ खाली लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही मागवू शकता. भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.